आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। पुण्यात शिंदेंनी शहांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केली। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा आहे। पहाटे 4 वाजता शिंदे अमित शहांना भेटल्याचा दावा आहे, तर दोघांमधला संवाद सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे। अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा आहे। दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती आहे। संजय राऊतांचा दावा। संजय राऊत फेकू जासूस। अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही। राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाडांची प्रतिक्रिया। शिंदे साहेब बोलायचं असेल तर सर्वात देखत आणि तुमच्यासारख्या सर्व परिसला घेऊन बोलतील। ते घाबरणारे नेते नाहीत आणि मुळामध्ये असा कोणताही प्रसंग घडलेला सुद्धा नाही। काही कामाची जी काही चौकशी करतायत त्यांना शिंदे साहेबांनी उघड पाठिंबा दिलेला आहे। म्हणून आमच्यामध्ये किती दुही पाडण्याचा प्रयत्न जरी केला तर ती पडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। संजय राऊतच्या बोलण्यावर सरकार चालत नाही। संजय राऊतच्या फेकू जासूस ज्याला म्हणतात तो फेकू जासूस हा संजय राऊत आहे। संजय राऊतांचं वक्तव्य नशेत केलेलं आहे। आपली शिवसेना लोकांच्या दारामध्ये जाऊन लिलाव केला आहे। त्यांनी आमच्यावर बोलूच नाही। मंत्री संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। आपली शिवसेना लोकांच्या दरवाज्यात जाऊन जिचा लिलाव केलेला आहे त्यांनी आमच्यावर बोलूच नाही। अत्यंत फालतूगिरी जासूसी करण्यामध्ये यांचा नंबर जरूर लागेल। आम्ही तत्वांशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रात कशी आहे हे आपल्याला माहिती आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला आहे। आम्ही तत्वाशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वाशी फारकत घेतली त्यांची स्थिती आज या महाराष्ट्रामध्ये काय आपण बघतो। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट 3/3/2025 को राजीनामा होगा। #करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण आलंय। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार आहेत। करुणा मुंडेंचा TV 9 वर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानंच सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। अंजली दमाने यांची मागणी। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती। अधिवेशनात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे ठाकरेंचे खासदारांना आदेश। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून।